रंगभूमी ही केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून समाजातील वास्तव, संघर्ष, विषमता आणि मानवी संवेदना प्रभावीपणे मांडणारे परिवर्तनाचे माध्यम आहे. यात सामाजिक व वैचारिक जाणिवेतून कौन्सिल ऑफ एज्युकेशन संचलित नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स कोल्हापूर यांच्या मराठी व इंग्रजी विभागाच्या वतीने प्रत्यय हौशी नाट्य कला केंद्र कोल्हापूर, क्रिएटिव्ह पब्लिकेशन्स नांदेड आणि शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक दत्ता भगत यांचे नाट्यलेखन या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. देशभक्त डॉक्टर रत्नाप्पांना कुंभार यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. राज्याच्या विविध भागातून आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. चर्चासत्राचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून कौन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम उपस्थित होते. ज्येष्ठ नाटककार व विचारवंत प्राध्यापक दत्ता भगत, दिग्दर्शक व अभिनेते डॉक्टर शरद भुताडिया तसेच साहित्यिक, संशोधक आणि प्राध्यापकांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली. प्रारंभी प्राध्यापक डॉक्टर माया पंडित नारकर यांनी बीजभाषणातून दत्ता भगत यांच्या नाट्यलेखनातील सामाजिक जाणीवा, वास्तवांचे भान आणि विचारविश्वाचा सखोल वेध घेतला. यावेळी सिलेक्टेड प्लेज ऑफ दत्ता भगत अँड अँथॉलॉजी इन इंग्लिश ट्रान्सलेशन या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. डॉक्टर ज्ञानेश्वर डिगोळे संपादित या ग्रंथामुळे दत्ता भगत यांच्या नाट्यलेखनाचा आशय व्यापक वाचक विश्वासापर्यंत पोहोचवण्यास नवी दिशा मिळाली. चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात प्राध्यापक रणधीर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दत्ता भगत यांच्या नाट्यलेखनातील सामाजिक व राजकीय समस्या, सामाजिक तणाव आणि भाषांतरातील अडचणी या वैशिष्ट्ये या विषयावर अनुक्रमे प्राध्यापक राजेंद्र गोनारकर, प्राध्यापक दिलीप चव्हाण आणि डॉक्टर ज्ञानेश्वर डिगोळे यांनी चिकित्सक मांडणी केली. तिसरे सत्र ठरले नाटककारांशी थेट संवादाचे. प्राध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर डिगोळे आणि प्राध्यापक डॉक्टर अरुण शिंदे यांनी प्राध्यापक दत्ता भगत यांची विशेष मुलाखत घेतली. त्यांच्या लेखन प्रेरणा, सामाजिक दृष्टिकोन, अनुभव, लेखन प्रक्रिया आणि रंगभूमीविषयीची भूमिका यांचा या संवादातून उलगडा झाला. तर चौथ्या सत्रात डॉक्टर शरद भुताडिया आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्या वतीने प्राध्यापक दत्ता भगत यांच्या नाटकांचे अभिवाचन व सादरीकरण करण्यात आले. त्यातून त्यांच्या नाट्यलेखनातील संघर्ष, सामाजिक वास्तव आणि मानवी संवेदनांना प्रभावी रंग. अशा प्रकारे हे चर्चासत्र केवळ एका नाटककाराच्या साहित्याचा अभ्यास न राहता मराठी रंगभूमी, साहित्य आणि सामाजिक विचार यांचा समृद्ध वैचारिक संगम ठरेल. शब्दांना विचारांची साथ मिळाली, विचारांना रंगभूमीची ताकद मिळाली आणि रंगभूमीने समाजमनाला नवे प्रश्न दिले.